आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। कोल्हापुरात 2 दिवसापासून पावसाची काहीशी उघडझाप आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र धरण क्षेत्रात मुसळधार होत असलेल्या पावसामुळे पाणीपातीत प्रचंड वाढ होतानाही आपल्याला दिसत आहे। कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या पंचगंगा नदी ही मात्र अजूनही पात्राबाहेर आहे। तर मी आता आलेली आहे पंचगंगा घाटावर। तर तुम्ही पंचगंगा घाटाची आत्ताची स्थिती पाहू शकता। काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं। जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने दमदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे। तर पावसाच्या उघडझापीमुळे शेती कामांना वेग आला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सध्या कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 7 इंचावर पोहोचली आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 38 बंधारे सध्या हे पाण्याखाली गेलेले आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे काही मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे। पावसामुळे 3 राज्यमार्ग आणि 3 जिल्हा मार्ग बंद आहेत। तर ग्रामीण भागातील सावर्डे मांगले मार्गावर अवजड वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे। दुसरीकडे धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे। राधानगरी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे। तर जिल्ह्यातील इतर धरणांचा विचार करता वारणा धरण देखील 86% क्षमतेने भरला आहे। तुळशी धरण 89% भरले असून दूधगंगा धरण 71% भरले आहे। तर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर 3 आणि 6 असे 2 स्वयंचलित दरवाजे सध्या स्थितीला खुले आहेत। या दोन्ही दरवाजातून सध्या 2856 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसेच गेल्या 22 जुलैपासून राधानगरी धरणाच्या विद्युतगृहामार्फत 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात आधीपासूनच सुरू होता। तर सध्या 3 आणि 6 नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून 2856 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून एकूण 4256 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। तर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने प्रशासनाकडून भोगावती नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणामधील पाणी साठा झपाट्याने वाढत असल्यामुळे नद्यांची पाणी पातळीही वाढली असली तरी सध्या पावसाच्या उघडझाप पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामात मोठी मदत होत आहे। तसेच संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेशही देण्यात आलेले आहेत। सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी जरी वाढत असली तरी पाणी अजून पात्राबाहेरच आहे, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। अशाच अपडेट्ससाठी आमच्या बरोबर जोडून रहा। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।